हाय, मी नीलम. आज आमच्या मैत्रीचे मुक्तांगणमध्ये सुरेश खांडेकर सर आलेले आहेत की ज्यांनी खूप नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. त्याच्या पण आता जर लिस्ट सांगत बसलो तर ती एवढी मोठी होईल, त्यामुळे मी एका शब्दात हे सांगते की नॅशनल इंटरनॅशनल बरीच अवॉर्ड्स मिळवलेले आहेत आणि ते काउन्सिलर आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट म्हणून काम करतात. तर त्यांचा आजचा इतका सुंदर विषय आहे की मनाची मशागत, अभंग आणि त्याचं निरूपण. तर तुकाराम महाराजांचे अभंग आपणा सर्वांना माहिती आहेतच, पण ते सोप्या पद्धतीने अगदी सरळ भाषेमध्ये आणि ते आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसे अंगीकृत करावेत याबद्दल आपण सरांचं ऐकूया. रचना आहेत, अनेक अभंग आहेत. पण अभंग हा शब्द जो भंग पावत नाही ते वाङ्मय म्हणजे अभंग आहे. तुकारामांच्या सर्वच रचना जवळपास 450 वर्ष होऊन गेली आणि 450 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा त्याची गोडी काहीही कमी झालेली नाही. हे अवीट गोडीचं वाङ्मय असं मुखातून प्रत्येकाच्या गुरुशिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत ते आलेले आहे. आणि मला खात्री आहे की जोपर्यंत मराठी माणसं, मराठी भाषा आहे तोपर्यंत हे अमरच आहे, अभंगच आहे. आपण सुरू करूया. या ठोकडा तुका झाला आकाश एवढा. अनुभूतीची एवढी विषादता आणि तीव्रता ज्यांना लाभली आहे ते देह धारण करून पृथ्वीवर का आले असतील. संत मंडळी, सर्व संत, त्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांना अनुभूती प्राप्त झाली होती, देवत्व प्राप्त झालं होतं, त्रिकालदर्शी ज्ञान प्राप्त झालं होतं. तरी सुद्धा ही सगळी मंडळी देह धारण करून पृथ्वीवर तुमच्या आमच्यासाठी का राहिली. त्या प्रश्नाचं उत्तर तुकोबांनी त्याच्या एका ओवीत दिले. तुकोबांनी असे लिहिले की इतर लोकांच्यावर म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आता आपण उरलेलो आहोत. उपकार याचा अर्थ मार्गदर्शन. अणुरेणुया हा शब्द अणुरेणूपेक्षा छोटा. अणुरेणू मुळात आधी आपल्याला दिसत नाही, त्याच्याहून सूक्ष्म, त्यासाठी हा शब्द सुंदर वापरलाय. ठोकडा म्हणजे लहान किंवा सूक्ष्म. त्रिपुटी हा एक शब्द आलेला आहे. त्रिपुटी याचा अर्थ ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान या तिन्हीचा समुच्चय. यासाठी हा त्रिपुटी शब्द वापरलेला आहे. मी तुकाराम तसं पाहिलं तर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, पण मी आकाशापेक्षा मोठा विस्तारलेलो आहे. पहिलं अभंग असा आहे, पहिलं कडवं असं आहे, मी देहादी आणि प्रपंचादिकांचा अभिमान घेऊन शरीर सोडून दिल्यासारखंच आहे. प्रपंचरूपी भ्रमाचा आकार मी सोडलेला आहे. पहिल्यांदा आपण शब्द पाहू, अर्थ पाहू आणि मग त्याचं विवेचन करू. तिसरा जे आहे ज्ञेय, ज्ञाता, ते ज्ञानाची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहात ज्वलित केला आहे. तुकोबा म्हणतात, मी केवळ आता दुसऱ्यावरती उपकार करण्यासाठी राहिलेलो आहे, उरलेलो आहे. अतिशय प्रसिद्ध सुपरिचित तुकोबारायांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षाही विशाल कसे आहोत याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीवरून वर्णन केले. त्यांना अनुभूती आलेली होती त्यावरच त्यांनी वर्णन केले. एकच सूक्ष्म तत्व सर्व जगात भरून राहिलेलं आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. याचा सुंदर आविष्कार अणोरणीया महंतो महियान या कठोपनिषदामध्ये याचा उल्लेख आहे. तुकारामांनी कठोपनिषदाचा पण अभ्यास केलेला होता. अनेक उपनिषद आहेत आपल्याला माहित आहे. त्यातलं हे जे अवघड सर्वात आहे त्या उपनिषदाचा आधार घेऊन म्हणजे त्याचा अर्थ तुकाराम महाराजांनी त्याचा पण अभ्यास केला होता. अणो रियणो या महंतो महियान या कठोपनिषदातील सूत्रात याचा उल्लेख आहे. त्याचा आधार आणि अनुवाद
तुकोबांनी सहजरित्या आपल्या अभंगात मार्मिकरित्या केलाय. अणुरेणूपेक्षा सूक्ष्म असलेल्या तत्वांचा सर्व विश्वास भरून राहिलेला आविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरं तर काहीच नाही. हे सगळं विश्वात जे भरलेलं आहे ते अणुरेणूपेक्षा सूक्ष्म पण आहे आणि आकाशापेक्षा मोठं आहे. त्याच्याशी नातं तुकोबांचं जोडलं गेलेलं आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर तत्व पाहणे आणि एकाच आत्मतत्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंफलेली आहे. किती छान तुकोबांनी किती सुंदर विचार केलाय आणि हे सगळं सोपं करून आपल्या पुढून मांडले. असं अनुभवाचे नाही, हेच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म मानले जाते. ही तुकोबांना अनुभूती तीव्रतेने आली होती. तुकोबा त्या डोंगरावरती जेव्हा ध्यानासाठी जात असत तेव्हा त्यांना अनेकदा त्या विश्वरूपाचं दर्शन झालं होतं, त्या जगन्नाथाचं दर्शन झालं होतं, आत्मरूपाचं दर्शन झालं होतं, आत्मारामाचं दर्शन झालं होतं. तुकोबाचा अजून एक छोटासा अभंग आहे. आत हरी बाहेर हरी हरीने हरी कोंडला नभोमय झाले जळ एको सकळ हरपले. बघा तुम्ही वेगवेगळे त्यांनी दाखले दिले. तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदयासी काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक आमचा स्वदेश भुवनत्रयात वास. एवढं उदात्त कल्पना आहे. आमचा भुवनत्रय म्हणजे सगळ्या विश्वामध्ये माझा वास आहे, विश्वामध्ये मी मुक्कामाला आहे. आणि अशा अनेक वचनातून तुकोबांची अनुभूतीची विशालता आपल्याला लक्षात येते. अनुभूतीची विशालता एवढी खूप आहे, तसं स्वतःला साक्षात्कार झाल्यानंतर अशी भूमिका तुकोबांसारख्या संतांना घ्यावी लागते. लोकांनी सन्मार्गावर यावे, केवळ प्रपंच पैसा पैसा न करता ईश्वराची आठवण ठेवावी. अनाचारात व व्यसनात रमू नये, दुष्टांच्या संगतीत रमू नये, म्हणून साधू संतांच्या उपदेशाची खूप मोठी गरज आहे. आपल्याला माहिती आहे, आपण अनेक साधू संतांची चरित्र पाहिलेली आहेत, व्याख्यान ऐकलेली आहेत, त्यानंतर त्यांचं वाङ्मय वाचलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की आपण जीवनामध्ये जगावं कसं, वागावं कसं, राहावं कसं, बोलावं कसं, अनेक गोष्टी रामदासांच्या याच्यात पण आहेत. तर फार उद्देशाची गरज आहे. उपदेशी अजून एक तुकारामाच्या अशी अभंग आहे. असा निर्वाळा त्यांनी दुसऱ्या एका अभंगात दिलेला आहे. मेघाचा स्वभाव कसा असतो? मेघ म्हणजे ढग. हे सर्व ठिकाणी एकाच पद्धतीनं वर्षा होतात. दुष्टाचं घर आहे म्हणून तिथं कमी पडलाय आणि हे सज्जनाचं घर आहे म्हणून मेघ कमी वृष्टी झाली, असं कधी होत नाही. निसर्ग सर्वांसाठी सारखा आहे. तसे मेघाचं पण सुंदर वर्णन केले की मेघ पण सर्वांना समदृष्टीनंच पाहतो. समवृष्टीचा असून त्याचा फायदा आपण ज्याचं त्यानं घ्यायचा असतो. महाराष्ट्रामध्ये 700 वर्षाआधी संतांनी जी लोकशिक्षणाची चळवळ सुरू केली होती, त्यामध्ये संत तुकारामांचे समाज प्रबोधनाचं कार्य अगदी अलौकिक असंच आहे. समाजाला एक डोळस दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलं. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भूतदया, मानवता आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. बुडती हे जन न देखवे डोळा. किती कळवळ आहे बघा. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. किती विशाल मोठा अंतःकरण आहे. कुणीतरी कळवळतंय, कुणीतरी वेदनेनं तळमळतंय, कुणीतरी दुःखात आहे. तुकोबांचं हृदय त्यासाठी तळमळतंय. तुकारामांच्या अभंगवाडीनं अवघ्या महाराष्ट्राला जागा करून अज्ञानातून, ढोंगीपणातून आणि अंधश्रद्धेच्या दास्यातून मुक्त करून सुविचाराने संस्कार करण्याचं काम तुकोबांनी आयुष्यभर केलं. अवघ्या जनांना प्रयत्नवाद शिकवला. आळस, शुभ अशुभ टाकून द्यायला शिकवलं. त्यांची प्रत्येक अभंग रचना ही साधी, सोपी, सरळ, गायला सोपी आणि त्यातून मिळणारा बोध हा तितकाच सुंदर बोध, सोपा होता. म्हणून तुकोबांना महाराष्ट्राचे लोकशिक्षक मानलं जातं. त्यांनी केलेली
जनजागृती ही महत्वपूर्ण अशीच आहे. संतांच्या मांदियामध्ये संत तुकारामांचे पुरोगामित्व अबाधित आहे. त्यांनी कायमच दंभावर हल्ला केला, समाजातील वैगुण्यावर बोट ठेवले. नेहमी तुकोबांचं बघा तुम्ही, बंडखोर तुकोबा म्हणतात त्यांना. समाजातल्या दांभिकपणावर, वैगुण्यावर, खोटेपणावर याच्यावर नेहमी त्यांनी कठोर प्रहार केले. जगाला आड मार्गातून वळणावर आणण्याचे महत्वाच्या कार्यासाठी तुकोबांनी जन्म घेतला असं त्यांनी एका अभंगात उल्लेख आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी भावे साच वर्ताया, आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्ग. संत परंपरेमध्ये जी काही धूळ साठलेली आहे, तुम्हा आम्हाला चालायचे त्यावरनं, तर त्याच्यामध्ये जे काही काटेकुटे पडलेले आहेत, जे काही नकोशा गोष्टी पडलेल्या आहेत, ते तुकोबा म्हणतात की मी ते झाडण्याचं काम करतो, संतांचे मार्ग चांगले करतो, स्वच्छ करतो, ज्याच्या माझ्या पाठून येणाऱ्या लोकांना कुठे पायाला काही टोचू नये. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी भावे साच वर्ताया. स्वतःच्या कर्मातून, शिकवणीतून जगाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम सर्व संतांनी केले. यामध्ये लोकशिक्षणाच्या कार्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती 450 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावर अज्ञान होता, अहंकार होता, ढोंगीपणा होता, फसवाफसवी होती, गोळ्या भाबड्या जनतेला फसवण्याचे अनेक त्यावेळेला ते बंधू साधू खूप त्या काळात पण होते, आजही दुर्दैवानं आहेत. महाराष्ट्रामध्ये जनजागृती आणि लोकप्रबोधनाची चळवळ मध्ययुगी कालखंडात फक्त संतांनी सुरू केली.